दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायची आहे. बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. भारतीय जनता पार्टीचा. खरं तर माझ्या अगोदर माझे मित्र संजयजी आणि सर्व उपस्थित सर्वांनी फार अगोदरपासून ही सभा सुरू केली आणि आता अंतिम टप्प्यामध्ये आपण आलो. मी आपल्या सर्वांचा जास्त वेळ घेणार नाही. खरं तर आपल्या सर्वांच्या बोलण्यामध्ये आणि प्रत्येकाच्या आणि माझ्या समोर हे संकल्पपत्र आहे. असं म्हटलं जातं की एखादा कोणीतरी सत्यनारायणाची पूजा जो सांगत असतो त्यावेळेला त्या ठिकाणचे असणारे जे सत्यनारायणाची पूजा सांगत असतात आणि मग त्याला आपण असं म्हणत राहतो की त्यांनी जे सांगितलं की आपण म्हणायचं मम. बरोबर ना? मला असं वाटतं संजय जगतापजी जे म्हणतायत त्याला मी फक्त मम म्हणायला इथे आलो. माझा फार चांगला मित्र आहे आणि खरं तर जे आता इथे घडतंय सासवडकरांवरती जो अन्याय होतोय त्याला जबाबदार पण तोच आहे. मी मस्करी करत नाही. सभागृहामध्ये बरेच वर्ष बरोबर होतो. चांगले मित्र लॉबीमध्ये एकत्र जमतो, गप्पा मारायचो. काकी याला रोज सांगायचो चुकीच्या पार्टीत आहेस. तो म्हणायचा हो बघतो सांगतो. एकदा तर वारीच्या वेळेला पुलाच्या उद्घाटनाचा अगोदर पुला उद्घाटन तूच कर पण बाबा रे जरा लवकर विचार कर. विचार काही केला नाही. नातेवाईकांवरती डिपेंड राहिला. काकी खरं ना? आणि गडबड झाली. खरं तर हे सर्वच्या सर्व सांगण्याचं कारण काय? मी फार कमी लोकांच्या पाठी लागतो की बाबा रे हे चांगल्या विचाराची माणसं ही आपल्या विचाराबरोबर जोडली गेली पाहिजे असं वारंवार वाटायचं. त्यामुळे याला नेहमी असं सांगायचो हे ना रे बाबा चल आमच्या बरोबर सहप्रवासी हो. परंतु काही मध्यंतरीच्या काळात फार प्रयत्न करून एक दिवस नाश्ता करायला घरी गेलो आणि बाबा रे एकदाचा काही त्याने असं म्हटलं की हो बाबा मी यायला तयार. सर्वात चांगलं काय की जो व्यक्ती पत्रकारिते मोठ्या संख्येने आहेत प्रत्येक जणाला असं वाटतं की प्रवेश करायचा तर कोणाच्या हस्ते करायचा. मी त्याला म्हटलं की बोला तू सांग. तो मला कोणाच्या हस्ते प्रवेश नको, मला भाजपात यायचंच आहे. परंतु जेव्हा कधी माझा प्रवेश करायचा आहे त्यावेळेला पुरंदरमध्ये येऊन करावं लागेल एवढीच माझी अट आहे. मी विचारलं की बाबा रे असं का? तर त्यांनी असं म्हटलं की बऱ्याच प्रयत्न केले, सत्तेत राहिलो, परंतु मला जे वाटत होतं
की हे कोण करू शकतो. रोज पाहतो, देशाचे पंतप्रधान काम करताना पाहतो, 2014 पासून पाहतोय, देवेंद्रजींना काम करताना पाहतोय. ही सर्व मंडळी ज्या कुठेही स्वतःचा स्वार्थ न बघता देशहित आणि महाराष्ट्रहित असा विचार करून जी काम करतायत, मला असं वाटतं की यांच्याबरोबर मला काम करायची संधी मिळाली पाहिजे. खरं तर त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये जे जे सांगितलं, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी असं ठरवलं की या देशामधली असणारी 100 शहरं ही स्मार्ट झाली पाहिजे आणि काही गावं ही सुद्धा स्मार्ट झाली पाहिजे. खरं तर ही अशीच सगळी मंडळी आहेत की जे असं विचार करतात, स्वप्न पाहतात आणि त्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने झपाटून काम करणारी अशी ही मंडळी जी आहेत, ही मंडळी खऱ्या अर्थाने स्वतःचं गाव आणि स्वतःचं असणारं शहर याचं लौकिक हे 7 समुद्रापर्यंत घेऊन जाण्याचं काम करतात. मला असं वाटतं ही सासवड नगर परिषद येणाऱ्या काळामध्ये स्मार्ट आणि जगाच्या पाठीवरती एक चांगलं शहर बनवण्याचं जे स्वप्न तुम्ही पाहताय ते पूर्ण करण्यासाठी काही अवधी राहिलेला आहे. 2 तारीख 2 दिवस राहिलेत. त्यामुळे या 2 दिवसामध्ये मला असं वाटतं की तुम्ही सर्वजण ठाम विचार करणं, काकीच्या समोर नगराध्यक्ष म्हणून कमळ आणि हे सर्वच्या सर्व एकतर बिनविरोधच झालाय. त्यामुळे बाकी सर्व उमेदवारांना कमळ बटन दाबून ह्या भूलथापा ज्या आहेत ना, त्यांना बळी पडू नका. जी मंडळी येतात, ज्या गप्पा मारतात, मी हे करेन, मी ते करेन, ही सगळी मंडळी ही राजकारणी आहेत. या राजकारण्यांना अशी आश्वासनं द्यायचीच असतात आणि ते देतात, भावनिक आवाहनही करतात. परंतु भारतीय जनता पार्टी काय आहे हे समजून घ्या. राष्ट्रीयत्वाचा धागा पकडून चालणारा हा पक्ष, हा विचार गेली वर्षानुवर्ष वसुदैव कुटुंबम या विचारधारेवर आज फक्त देशातच नाही, जगभर या देशामध्ये आपण पाहता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा दबदबा हा जगभरात का झालाय, तर फक्त देशाचीच नाही तर जगाची चिंता ही विचारधारा करते. जगातील सर्वात मोठा प्राथमिक सदस्य असणारा पक्ष. याचा अर्थ काय की एवढी मंडळी, एवढे लोक, एवढे नागरिक या पक्षाची सदस्यता का घेत आहेत, तर हा पक्ष देशहित, राष्ट्रहित याचं व्रत, जनसेवेचं व्रत घेऊन चाललाय. आणि हे सर्व जर तुम्हाला आम्हाला सर्वांना आदर्शवत असं जर शहर करायचं असेल तर तुमच्याकडे दुसरा पर्याय काय? खोटी आश्वासन देणारे ही मंडळी फक्त निवडणुकीच्या काळात आश्वासनं देतील, परंतु प्रत्यक्षात ही मंडळी काहीच करणार नाही. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, 2 तारखेला सकाळी लवकर 7:30 वाजता मी असं ऐकलं की एक कोणीतरी
आपले नगरसेवक आहेत ते भिडे गुरुजींसारखे सकाळपासून चालू होऊन जातात. त्यामुळे मला असं वाटतं की आपण सर्व सकाळी लवकर उठून आपल्याला सर्वांना काय करायचं आहे तर कमळाच्या समोरचं बटन दाबायचं आहे. कमळ 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 असा एक विक्रमी ज्याला म्हणतात सासवड या भागातील सर्व नागरिक यांनी मतदान करा. तुम्ही चिंता करू नका. हे सासवड स्मार्ट करण्यासाठी मी आणि संजय आम्ही दोघं जण देवेंद्रजींना गळ घालू आणि प्रत्येक गोष्ट की ज्या सासवडकरांसाठी हवी आहे ती पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू एवढंच सांगतो. धन्यवाद. जय हिंद. जय